समोर देखील तितक्याच ताकदीचा गोलंदाज समीर जो नक्की सज्ज आहे. समीर जोंधळे यांच्या माध्यमातून देखील आपण दर्जेदार कामगिरी वारंवार बघत असतो. यावेळेस स्टेप आउट केलं, डान्सिंग राऊंड द विकेट. त्यानंतर येतो एक बहारदार दमदार षटकार. सिब्बन यांचा जलवा, येतो एक दमदार सिक्स. धावफलक जर बघितलं तर षटकाराच्या साह्याने जाऊन पोहोचलं जाईल ते तब्बल 51 याकड्यावरती. 51 संघाचं अर्धशतक होतंय पूर्ण. यावेळी स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये फटका खेळलाय क्षेत्ररक्षक. क्षेत्ररक्षक करतोय चूक. चेंडू पोहोचेल सीमा रेषा बाहेर. चौकार. चौकार तर आलाय. धावफलकात होते बद्दल असतो. यावेळेस स्टेप आउट केलं, डान्सिंग राऊंड द विकेट. त्यानंतर येतो एक बहारदार दमदार षटकार. सिब्बन यांचा जलवा, येतो एक दमदार सिक्स. धावफलक जर बघितलं तर षटकाराच्या साह्याने जाऊन पोहोचलं जाईल ते तब्बल. यावेळी स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये फटका खेळलाय क्षेत्ररक्षक करतोय चूक. चेंडू पोहोचेल सीमा रेषा बाहेर. चौकार. चौकार तर आलाय. धावफलकात होते बद्दल. यावेळेस सुरेख फटका खेळलाय. त्यानंतर दोन क्षेत्ररक्षकांमध्ये असलेली दरी भेदून काढली. येतोय सनसनीत चौकार. हे रास्ते हे 4 के. आलाय चौकार. संघाचा धावफलक जर बघितलं, सुंदर प्लेसमेंट आहे. तिथं क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. चेंडू पोहोचेल सीमा रेषा पार. चौकार साठी. अद्यापही विजयासाठी बनवायच्या 2 धावा. चेंडू शिल्लक असणार आहेत 6. कोण होणार आहे विजयी, कोण होतंय पराभूत, हे बघणं महत्वाचं ठरेल. कारण इथं जर यावेळेस नक्की चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. आर पार. येतोय सनसनीत चौकार. सामन्यात विजय होणारा संघ ठरलाय तो राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान बेल्लाळे. तुषारभाऊ शिंदे युवा मंच हा संघ या सामन्यात होतोय विजयी. तर पराभूत संघाचे देखील नक्कीच आपण कौतुक करणार आहे. यानंतर सामना खेळवला जाईल तो वीरा रुद्रा 11 कोल्हेवाडी